कॅप्टन्सी टास्क संपल्यानंतर निक्की अभिजित सोबत भांडण करते, तेव्हा जान्हवी डीपी दादाला म्हणते कॅप्टन्सी टास्क मध्ये जेवढे राऊंड झाले त्यामध्ये अभिजितने जे निर्णय घ्यायचे होते ते घेतले आहेत. टास्क संपलेला आहे, मग निक्कीला भांडण करायची गरज काय आहे. तेव्हा डीपी दादा जान्हवीला म्हणतो निक्की जे बोलते ते कधीच करत नाही, त्याच्यामुळे घरातील कोणताही सदस्य निक्कीवर कधीच भरोसा ठेवत नाही. तेव्हा निक्की डीपी दादा आणि जान्हवीचं झालेलं बोलणं ऐकते आणि निक्की जान्हवीला बोलते 6 ऑक्टोबरला ग्रँड फिनाले आहे हे बिग बॉसने सांगितलं आहे, त्यामुळे तू मला टार्गेट करते. कॅप्टन्सी टास्क मध्ये जे तू मला बोलली होती ते मी सोडून दिलं, पण आता कशाला मुद्दा बनवते. तेव्हा जान्हवी निक्कीला बोलते एलिमिनेशन तर लवकरच होणार आहे, हे तुला पण माहित आहे, दिवस खूप कमी राहिलेले आहेत, तेव्हा तू पण घराबाहेर जायला तयार राहा. तेव्हा अभिजित निक्कीला म्हणतो तुला घरामध्ये ड्युटीचा पण खूप प्रॉब्लेम होतोय, जेव्हा आरबाज कॅप्टन होता तेव्हा तुला ड्युटीचा प्रॉब्लेम होत नव्हता, मग आता काय झालं. तेव्हा सूरज हॉल मध्ये येऊन निक्कीला बोलतो नॉमिनेशनच्या वेळी मला अंकिताने खूप टार्गेट केलं होतं आणि आताच्या कॅप्टन्सी टास्क मध्ये सगळा खेळ बदलणार आहे. तेव्हा डीपी दादा निक्कीला म्हणतात तू सूरजची मदत का करत आहेस, सूरज पण डिसिजन घेऊ शकतो आणि त्याच कारणामुळे अंकिताने सूरजला टार्गेट केलं आहे, तू कधीच सूरजला स्वतःचा डिसिजन घेऊ नाही देत. तेव्हा निक्की डीपी दादाला म्हणते तुम्ही मला समजावू नका, मला तर वर्षाताईंनी नॉमिनेशन मध्ये जे कारण दिले होते त्यांचा पण प्रॉब्लेम होत होता. यावर तुमचं काय मत आहे कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा.